शेतकरी बंधूंनो नमस्कार. सध्या पावसाळी वातावरण आहे. या पावसाळी वातावरणामध्ये अनेक पिकांवरती अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्या रोगांचं नियंत्रण कसं करायचं, त्याच्यावर काय उपाययोजना करायचं, त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत कृष्णा मधुकर आवारे सर. ते ॲग्रोनॉमिस्ट आहे, चांगलं मार्गदर्शन पण करतायत. तर सध्या जे शेतकऱ्यांना चांगलं पैसे देणारं पीक म्हणजे कोबी पीक, त्या कोबी पिकावरती सध्या करप्या ह्या रोगाचा खूप मोठा प्रादुर्भाव शेतकऱ्यांकडनं फोन येत आहे. सर, करपा रोगावर काय उपाययोजना केल्या पाहिजे, त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, करपा दिसल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अगोदरपासून कसं नियोजन केलं पाहिजे, याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आवारे सर आले. आवारे सर नमस्कार. नमस्कार. आमच्या शेतकरी बंधूंना ह्या वर्षी करप्याचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे. पाऊस कमी आहे तरी करप्याचा प्रादुर्भाव जास्त आहे कोबी पिकावरती. तर ह्या पिकावर करपा नियोजन कसं करायचं, त्याच्या काय उपाययोजना केल्या पाहिजे, पहिल्यापासून काय कुठल्या सिम्पटम वापरला म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा प्रादुर्भाव कमी होईल, तर त्याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं सर. नमस्कार मित्रांनो, आपण बघतोय की जे काही कोबी पीक आहे हे तर खरं तर हायली प्रोडक्टिव्ह क्रॉप आहे. म्हणजे साधारणपणे जर बघितलं तर 35-40 टनापर्यंत एकरी टनेज निघतंय. त्यापेक्षाही अनेक शेतकरी त्यापेक्षाही जास्त उत्पादन घेत आहेत. मात्र जशा जशा प्रोडक्टिव्ह किंवा जशा जशा आपण हायली प्रोडक्टिव्ह व्हरायट्यांकडे जातोय तसे त्याच्यावरती आपल्याला जे काही वेगवेगळे रोग आहेत ते वाढताना दिसत आहेत. आता कोबी पिकावरती मेनली कोणकोणते रोग दिसतात, त्यामध्ये एक पहिला म्हणजे बॅक्टेरियल ब्लाइट, ज्याला आपण झॅन्थोमोनस करपा म्हणतो. जी द्राक्षबागेवरती स्पीसीज येते झॅन्थोमोनस कॉम्पेस्टिटी, ती स्पीसीज आपल्याला कोबी पिकावरती दिसते. दुसरी म्हणजे कोणती, तर ती म्हणजे अल्टरनेरिया, जे काही बॅक्टेरियल करपा आपल्याला दिसतो, जो जे काही पिवळ्या कलरची, ज्याला आपण बोली भाषेमध्ये माकड्या म्हणतोय, तर तो आपल्याला अल्टरनेरिया या कॉझल ऑर्गॅनिझममुळे दिसतोय. आता याचे मेनली काय कारण असू शकतात, तर त्यातील एक मी महत्वाचं कारण जे तुम्हाला मी बोलता बोलता सांगितलं की ते कोबी पीक हे हायली प्रोडक्टिव्ह आणि ज्या काही नवीन व्हरायट्या येत आहेत त्या नवीन व्हरायट्या प्रोडक्शन जास्त देत असल्यामुळे त्याचा जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती थोडीफार कमी. अशा व्हरायटीला जर थोडाफार जरी पाऊस जास्त झाला किंवा क्लायमेटमध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचे बदल झाले तर आपल्याला तिथे ती जी कोबी आहे त्या कोबीवरती आपल्याला करप्याचं इन्फेक्शन आपल्याला दिसत असतं. तर मग अशा वेळेस काय करावी, तर करपा असेल तर करप्याला मेनली सगळ्यात महत्वाचं एक अन्नद्रव्य म्हणेल किंवा बुरशीनाशक म्हणेल तर ते म्हणजे कॉपर आहे. जर कॉपरची जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर गच्च फवारणी घेतली आणि जर त्याच्यासोबत कॉम्बिनेशन म्हणून पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फोनेट जर घेतलं, साधारणपणे जर टफ फाईट 90, तर त्याचा जर एकत्रित वापर जर झाला तर तिथे करपा व्यवस्थितरित्या नियंत्रणात आलेला दिसतोय. गड्डा लागण्याच्या अगोदर घ्या, काय हरकत नाही. पण जर बॅक्टेरियल इन्फेक्शन दिसतंय, जीवाणूजन्य करपा, ज्याला आपण झॅन्थोमोनस कॉम्पेस्टिटी म्हटलो, तो करपा दिसल्यानंतर कोनिका हे बुरशीनाशक अतिशय सुंदर आहे. फक्त लक्षात घ्या, कोनिकाचा वापर करत असताना जितका प्लॉटमध्ये कोरडेपणा चांगला असेल तितकं त्याचे रिझल्ट आपल्याला तिथे चांगले येणार आहे. अजून एक मित्रांनो, जे की करपा रोगाला चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणण्याचं काम करतं ते म्हणजे कॅलिकॅप्सिडियम किंवा मास्टर क्रॉप, म्हणजे कॉपर सल्फेट पेंडॉक्साइड, ज्यामध्ये आपण बघतोय ते एक चांगल्या स्वरूपामध्ये आपल्याला जे काही करपा आहे तो नियंत्रणात आलेला दिसतोय. अजून करप्याला नियंत्रित करणारा एक चांगला ग्रुप म्हणजे स्ट्रॉबेलिंग ग्रुप, म्हणजे त्यामध्ये तुमचा ॲझोस्टोक्लास्ट्रोबिन असेल, पायरोक्लास्ट्रोबिन असेल, वेगवेगळे जे काही स्ट्रॉबेलिंग ग्रुप जसं की ॲबिस्टार टॉप आहे, कॅब्रिओ टॉप आहे, ड्रोनेक्स आहे, यासारखी जी काही बुरशीनाशक आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला करपा रोगाला नियंत्रित आलेली दिसत आहे. मग ह्या बुरशीनाशकांची जर तुम्ही जर चांगली फवारणी उलटून पालटून जर घेतली तर तुम्हाला 100% करपा हा व्यवस्थितरित्या नियंत्रित आलेला दिसतोय. करपा या रोगाला नियंत्रित करण्यासाठी 100% कव्हरेज ही गोष्ट देखील फार महत्वाची आहे. ज्या प्रकारे आपण स्प्रेचा यूज करतोय किंवा जे काय आपण स्प्रे पंप यूज करतोय त्या स्प्रे पंपचा प्रॉपर यूज केल्याने आपल्याला किती कव्हरेज भेटतंय त्याच्यावरती तुमचा रोग नियंत्रित येणार आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा सांगतो की जो काही तुम्ही स्प्रेसाठी इम्प्लिमेंट वापरताय ते इम्प्लिमेंटचा आपल्याला किती पर्सेंटेज मध्ये कव्हरेज भेटतंय यावरती तुम्हाला तो रोग नियंत्रित आलेला दिसेल. म्हणून कव्हरेज प्रॉपर घ्या. जे वापरत असलेले बुरशीनाशक आहे त्यावरती चांगल्या स्टिकचा वापर करा, जेणेकरून पानं व्यवस्थित राहतील. कारण कोबी या पिकामध्ये आपण जे काही आपलं शेतकऱ्याचं उत्पादन आहे ते म्हणजे लीफ, जे काही पानं आहे तेच आहे. त्याच्यामुळे ते पानं आपल्याला टिकवायला लागतील. त्याच्यामुळे याचा सर्व विचार करूनच आपण जे काही स्प्रे घेतोय ते आपल्या प्लॉटवरती स्प्रे घ्या. चला तर मित्रांनो, ओके, धन्यवाद.